आताच आपल्या मान्यवरांनी उत्तम असे मार्गदर्शन केलंय। आपल्या कृषी अधिकाऱ्यांनी शासकीय योजना कशा राबवायची असे मार्गदर्शन केलंय। शिवलंका कंपनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असेल अशी प्रतिपादन शिवलंका कंपनीचे चेअरमॅन कृष्णा सोनवणे यांनी शिवलंका शेतकरी उत्पादक सहकारी संस्था व जय किसान महिला शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सन्मान सोला व हल्दी कुंकू समारंभ तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना सांगितले। हा कार्यक्रम 11 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र स्मारक बहुउद्देशीय हॉल येथे कृषी अधिकारी श्री धीरज तोरणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। श्री कृष्णा सोनवणे यांनी पुढे बोलताना म्हणाले की तुम्ही जसे आजपर्यंत सहकार्य करीत आला आहात तसेच शेवटपर्यंत सहकार्य करीत राहा। या कंपनीच्या माध्यमातून 2024 मध्ये 16,000 बांबूचे रोपे मोफत वाटप केले, तसेच 2025 मध्ये शेवग्याची रोपे सुद्धा मोफत वाटप केली। महाडचे सर्व कृषी अधिकारी यांचे सहकार्य असते व ते आम्हाला नेहमी सहकार्य करीत असतात। शेतीची बी बियाणे आम्ही शेतकऱ्यांना पोहोचवित असतो। शेतकऱ्यांच्या योजना राबविण्यासाठी आम्ही संचालक मंडळ गावोगावी जाऊ शकत नाही, यासाठी आम्ही महाडमध्ये कार्यालय सुद्धा सुरू केले। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे काम आम्ही नेहमीच करीत असतो असे त्यांनी उद्देश त्यांना सांगितलाय। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले। कुमारी सुप्रिया निंबरे, समृद्धी पवार आणि ग्रुप यांच्या स्वागत गीताने करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून निलेश देवगिरकर, धीरज तोरणे, शिवलंका कंपनीचे चेअरमॅन कृष्णा सोनवणे, उपाध्यक्ष अर्चना धाडवे, नथुराम निंबरे, शेलटोलीच्या अनिल जाधव, प्रतिभा पवार, भाग्यश्री आंबेकर, वैजयंती शिगवण, संपदा उभारे, संगीता नागदे, प्रहार दिव्यांग अपंग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष फैज हुरजुक आदी शिवलंका कंपनीचे व जय किसान शेतकरी महिला संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी कुमारी अध्याविवेक पवार हिने छत्रपती शिवाजी महाराज यांचे उत्कृष्टपणे जीवन चरित्राचे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात मान्यवरांचे पुष्पगुच्छ, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले। प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। यानंतर श्री धीरज तोरणे, कपिल पाटील, नथुराम निंबरे, शिवलंका शेतकरी कंपनीचे अध्यक्ष श्री कृष्ण सोनवणे यांनी आपले विचार मांडले। श्री धीरज तोरणे यांनी शेतकऱ्यांना बी बियाणे व इतर शासकीय योजनांचा लाभ कसा मिळवता येईल याचे परिपूर्ण मार्गदर्शन केले। यानंतर महिलांचा हळदी कुंकू समारंभ हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडलाय। या कार्यक्रमासाठी शिवलंका शेतकरी कंपनीच्या पदाधिकारी व संचालक मंडळाने अतिशय मेहनत घेतली आहे व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता देवलेकर यांनी आभार मानले, तर प्रदर्शन मधुकर साळवे यांनी आभार मानले। सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनी तसेच इतर नागरिक या सर्वांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आम्ही गेली 2 वर्ष उत्साहात वर्धापन दिन आमच्या कंपनीचा साजरा करत असतो आणि ह्या वर्षी आमचा हा 3रा वर्धापन दिन आहे। हा वर्धापन दिन करत असताना आम्ही शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवतो। त्यामध्ये कृषी विभाग महाड असेल, कृषी विभाग अलिबाग असेल, यांच्याकडून ज्या योजना येतात त्या आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। तसेच 2024 ला आम्ही शिवलंका उत्पादक कंपनीतर्फे जवळजवळ 35 शेतकऱ्यांना बांबूची रोपे मोफत वाटली। त्यानंतर आम्ही 2025 ला शेवग्याची रोपं शेतकऱ्यांना मोफत वाटली। तसंच बी बियाणं असेल हे आम्ही मोफत वाटतो, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। आणि जो शेतकरी तरुण असेल किंवा मध्यमवर्गीय असेल, जो शेतकरी शेतीपासून दूर गेलाय त्या शेतकऱ्यांना आम्ही शेतीकडे वळवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहोत। आणि मला वाटतं आमच्या या यशाला थोडंफार का होईना पण प्रयत्न आलेले आहेत। शेतकरी आमच्या मार्गदर्शनाखाली शेतीकडे वळत आहेत। आता आमचं कंपनीबद्दल सांगायचं, शिवलंका कंपनीबद्दल, तर आमची दाभोळ येथे गावठी कोंबडीची आम्ही पोल्ट्री चालू केलेली आहे। आणि ह्या वर्षी आम्ही असा संकल्प केलाय की जे कडधान्य आमचे महाड तालुक्यातले असतील, पोलादपूर मधले असतील किंवा माणगाव मधले असतील, जे कडधान्य पिकवतात त्यांच्याकडून आम्ही कडधान्य विकत घेणार आहोत शिवलंका उत्पादक शेतकरी कंपनी मार्फत। आणि त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळवून देण्याचा आमचा हा संकल्प आहे। तसेच आम्ही विविध योजना असतील त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। आणि ज्या महिला होतकरू आहेत, ज्यांना शेती बरोबर व्यवसाय करायचा आहे, अशा महिलांना आम्ही विविध बँकांमार्फत कर्ज योजनेचा सुद्धा लाभ मिळवून देतो।
आणि यावर्षी आम्ही अशा प्रकारे उत्साहामध्ये हा वर्धापन दिन साजरा करत आहोत. तरी सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला असंच दरवर्षी सहकार्य करावं. या वर्धापन दिनानिमित्ताने आमचं सर्व संचालक मंडळ असेल, आमची जय किसान शेतकरी संघटना असेल किंवा कंपनीचे भागधारक असतील, हे सर्वच उत्साहामध्ये सहभागी होतात आणि उत्साहामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही हा तिसरा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे साजरा करीत आहोत. धन्यवाद. कुठल्याही सामाजिक सुविधा केंद्रामध्ये गेला तर 50 रुपये घेऊन फार्मर आयडी काढला जातो, आधार लिंक. फार्मर आयडी याचा अर्थ असा आहे की आपण जे शेतकरी आहे आपल्या तालुक्यामध्ये किंवा किंबहुना भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपली जमीन आहे, शेत जमीन आहे, येणे शेती नाही, शेत जमीन आहे, तर तिथे लिंक होते. आता ऑनलाईन अर्ज करताना पूर्वी काय व्हायचं की आपल्याला 7/12/8 अपलोड करावं लागायचे, डिटेल्स टाकावं लागायचे. परंतु आता फार्मर आयडी 7/12 लिंक असल्यामुळे फक्त फार्मर आयडी आणि फक्त आपल्याला बँकेचं अकाउंटिंग आपल्याला अपडेट करावं लागते. बँकेचं अकाउंट कुठल्याही नॅशनल बँकेचं तुमचं असेल, आधार लिंक असेल कुठलं, तर तुमचं एक 2 मिनिटांमध्ये अर्ज होते. प्रोफाईल एक त्याचा फक्त पूर्ण करावा लागतो. त्याच्यामध्ये दिव्यांग आहात किंवा काय आणि आपलं SC ST आणि ऑदर असे फक्त 2 ऑप्शन आहेत. बँक अकाउंट आहे. हे प्रोफाईल पूर्ण केल्यानंतर आता आपल्या महाड तालुक्याचा जर विचार केला तर आपल्याला जी यंत्र वगैरे लागतात ह्याच्यामध्ये, मग चिखलण्याचं मशीन असेल त्याला आपण पॉवर विडर म्हणतो किंवा छोटे ट्रॅक्टर म्हणतो, मोठे ट्रॅक्टर त्याला सुद्धा आपल्याकडे 50% किंवा 63,000पर्यंत सबसिडी. ह्याच्यामध्ये शेतकऱ्याची चॉईस आहे कुठलं अवजार घ्यायचं. त्यानंतर भात कापण्यासाठी जी महत्वाचं यंत्र लागतं, आता दिवसेंदिवस मजुरी परवडत नाही, साधारण 350 ते 400 रुपये मजुरी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक टाइमाचं जेवण, 2 वेळचा चहा, वारा असेल तर थोडीशी वेगळी व्यवस्था करावी लागते. तर त्याच्यामुळे खर्च थोडासा वाढतोय, परंतु आपण वेगवेगळ्या पद्धतीने केला. आता भात कापण्याचं मशीन आपल्या नात्यामध्ये धानेकर बनवून आहेत किंवा पाल्यामध्ये पण सत्यम गजमन वगैरे आहे. स्वराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश मुखंडे, महाड.